आज आपण जाणून घेऊया प्रोस्टेट कॅन्सरबद्दल, म्हणजे अर्थात ज्याला आपण मराठीमधून प्रोस्टेट कर्करोग असे म्हणतो. तर प्रोस्टेट ही जी ग्रंथी आहे ही एक अक्रोडाच्या आकाराची असते. ही ग्रंथी सर्व पुरुषांमध्ये मूत्रपिंडाच्या खाली असते. या ग्रंथीचे काम म्हणजे शुक्राणूचे वहन करणे. तो प्रोस्टेट ग्रंथीचा हा आजार म्हणजे हा साध्यारित्याचाही असतो, ज्याला आपण बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेशिया म्हणतो, आणि काही जणांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही प्रोस्टेट कर्करोगामुळे होते. शक्यतो प्रोस्टेट कर्करोग हा वयाच्या 50व्या वर्षानंतर सुरुवात होते. प्रोस्टेट कर्करोग हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे सुरुवात होते. प्रोस्टेट कर्करोग हा बहुतांश पुरुषांमध्ये वेगाने फैलत नसला तरी बऱ्याच जणांमध्ये ज्यावेळेस याचे निदान होते त्यावेळेस हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीच्या बाहेर शरीरात पसरलेला असतो. प्रोस्टेट कर्करोगाचे नेमके कारण माहीत नसले तरी जोखमीचे घटक जाणून घेणे जरुरी आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचा आजार असलेल्या त्या कुटुंबातील इतिहास, अनुवंशिक घटके, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान इत्यादी गोष्टी जोखमीचे घटक समजले जातात. प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे काय असतात, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे लघवीची धार बारीक होणे, लघवीला जोर लावा लागणे, लघवीला वारंवार जाणे, लघवीला रात्री वारंवार उठावे लागणे, लघवी अडखळत होणे, लघवी झाल्यावर शिल्लके असे वाटणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लघवीमध्ये रक्त येणे. ही सर्व लक्षणे असल्यास निश्चित आपल्याला प्रोस्टेट ग्रंथीचा काहीतरी आजार आहे व त्यासाठी आपण यूरोलॉजिस्ट म्हणजे मूत्ररोग तज्ज्ञाची सल्ला घेणे आवश्यक आहे. बहुतांश पुरुषांमध्ये प्रोस्टेटची लक्षणे ही प्रोस्टेटची ग्रंथीच्या साईजमध्ये खूप वाढ झाल्यामुळे होतात. परंतु तसेच काही जणांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची साईज मोठी नसली तरी लक्षणे गंभीर स्वरूपाची असतात. तसेच काही जणांमध्ये वर्षातील काही महिने प्रोस्टेट ग्रंथीचे लक्षणं असतात, परंतु काही उपचार न घेता सुद्धा काही काळाने ही लक्षणे स्थिर होतात. प्रोस्टेट कर्करोगाचा प्रादुर्भाव हा पाश्चिमात्य देशात जास्त होता, परंतु सध्याच्या परिस्थितीत भारतात सुद्धा याचा प्रादुर्भाव भरपूर वाढत आहे. वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हा कोणताही आजार नसून हा वाढत्या वयानुसार शरीरात होणारा एक बदल आहे. प्रोस्टेट ग्रंथीच्या त्रासासाठी बरेचदा वैद्यकीय मदत घेतली जात नाही किंवा विलंबनावर टाकली जाते. सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी लेझरनी किंवा दुर्बीननी बिना टाक्याची शस्त्रक्रिया ही शक्य असल्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये अगदी 90 वर्षांच्या वृद्धांचे सुद्धा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या करण्यात येते. त्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीचा हा आजारसाठी वैद्यकीय मदत घेतलीच पाहिजे वेळोवेळी. तसेच त्याला विलंबनावर टाकावे नाही, हे माझे सर्वांना आवाहन आहे. आता आपण जाणून घेऊया की प्रोस्टेट कर्करोगासाठी निदान होण्यासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहे. तर प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाचे निदान हे योग्य वेळी होणे आवश्यक आहे. योग्य वेळ म्हणजे कोणती, की त्यावेळेस प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग हा फक्त प्रोस्टेट ग्रंथीपुरता सीमित आहे व शरीरात पसरलेला नाही. ती सर्वात योग्य वेळ आहे. निदानामध्ये सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे ज्यामध्ये आपण एखाद्या यूरोलॉजिस्ट किंवा मूत्ररोग तज्ज्ञाकडे जाऊन ते आपले क्लिनिकल एक्झामिनेशन करतात, ज्यामध्ये गुदद्वारातून म्हणजे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन करून प्रोस्टेट ग्रंथीतील गाठ तपासतात. त्यानंतर येणारी महत्त्वाची तपासणी एक रक्त तपासणी असते, ज्याला आम्ही PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन असे म्हणतो. लघवीची एक तपासणी आहे ज्याला आम्ही युरिन मायक्रोस्कोपी असे म्हणतो. तर ह्या 3 महत्त्वाच्या तपासण्या असतात. ह्यासोबतच एक पोटाची सोनोग्राफी सुद्धा महत्त्वाची असते. ह्या तपासण्यानंतर ज्यावेळेस यूरोलॉजिस्टला प्रोस्टेट कर्करोग असण्याचा संशय येतो त्यावेळेस तो आपल्याला प्रोस्टेट बायोप्सी करण्याचा सल्ला देऊ शकतो. प्रोस्टेट बायोप्सीमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा एक छोटासा तुकडा काढून हा तपासण्यास पाठवण्यात येतो, ज्याला आम्ही हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन असे म्हणतो. या हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनचा रिपोर्ट साधारणतः 1 आठवडा ते 10 दिवसानंतर येतो व त्यानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आहे किंवा नाही याचा निदान निश्चित होते. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान हे निश्चित झाल्यावर तो शरीरामध्ये किती पसरला आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील तपासण्यांमध्ये येतात हे महत्त्वाचे की MRI, MDP बोन स्कॅन येतो आणि सर्वात अत्याधुनिक म्हणजे PSMA पेट स्कॅन यांचा समावेश आहे.
तर प्रोस्टेट कर्करोगावरील उपचार हा अवलंबून असतो की त्याच्या स्टेजवरती. स्टेज म्हणजे अर्थात शरीरातील त्या कर्करोगाची स्थिती, म्हणजे तो प्रोस्टेट ग्रंथीपुरती सीमित आहे अथवा शरीरात पसरला आहे. तर ज्या वेळेस हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीपुरता सीमित असतो त्यामध्ये 3 कॅटेगरीजमध्ये पेशंट डिवाइड केला जातो अकॉर्डिंग टू द रिस्क. त्याला आम्ही म्हणतो लो रिस्क, इंटरमिजिएट रिस्क आणि हाय रिस्क ग्रुप. तर ह्यामध्ये जो लो रिस्क ग्रुप असतो त्यामधले कोणतेही औषध अथवा उपचाराची आवश्यकता नसून त्यामध्ये फक्त नियमित यूरोलॉजिस्टकडे चेकअप, आवश्यकता असल्यास रक्त तपासणी आणि तसेच आवश्यक असल्यास पेट स्कॅन हे नियमितरित्या केल्या जातात. जसं काही जणांमध्ये 6 महिन्याला किंवा काही जणांमध्ये 3 महिन्याला किंवा काही जणांमध्ये 1 वर्षाला ह्या तपासण्या रिपीट केल्या जातात. यामध्ये दुसरा ग्रुप म्हणजे इंटरमिजिएट रिस्क ग्रुप असा येतो. तर ह्या ग्रुपसाठी मुख्यतः 2 उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यामध्ये आहे एक शस्त्रक्रिया आणि दुसरी आहे क्ष किरण, म्हणजे ज्याला रेडिएशन थेरपी म्हणतो. तर शस्त्रक्रिया जी आहे ही प्रोस्टेट कर्करोगामधील सर्वोत्तम उपचार पद्धती समजली जाते. ही शस्त्रक्रिया आम्ही कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे करतो आणि तसेच सध्या रोबोटिकद्वारे सुद्धा करतो. रोबोटिकद्वारे सर्जरी झाल्यामुळे पेशंट अगदी 2 ते 3 दिवसात घरी जातो. तसेच मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी असल्यामुळे त्याचे फायदे म्हणजे पेशंटला कमीत कमी टाके येणे, लवकरात लवकर त्याचे डेली ॲक्टिव्हिटीज चालू करणे, कमीत कमी इजा होणे, तसेच अगदी दुसऱ्या दिवशी पेशंट पूर्णपणे आपला आहार घेऊ शकतो. अशी ही रोबोटिक प्रोस्टेटेक्टॉमी म्हणजे रोबोटद्वारे प्रोस्टेट ग्रंथी काढणे ह्या शस्त्रक्रियाचे फायदे आहेत. तिसरा ग्रुप जो आहे तो हाय रिस्क ग्रुप. ह्यामध्ये सर्वात चांगली उपचार पद्धती म्हणजे ही रेडिएशन थेरपी म्हणजे क्ष किरण ही समजली जाते. आणि दुसऱ्या म्हणजे सेकंड ऑप्शन जे असतं ते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीवरील शस्त्रक्रिया, जे काही लिमिटेड पेशंट्समध्ये पेशंट सिलेक्शननुसार आम्ही काही पेशंट्सला सर्जरी सुद्धा सजेस्ट करतो हाय रिस्क ग्रुपमधल्या. यामध्ये दुसरी कॅटेगरी जी येते म्हणजे ज्या पेशंट्समध्ये प्रोस्टेट कर्करोग हा शरीरात ऑलरेडी पसरलेला असतो ज्यावेळेस ते दवाखान्यात येतो, त्यामधली उपचार पद्धती म्हणजे शरीरातील काही संप्रेरक म्हणजे ज्याला आम्ही टेस्टोस्टेरॉन म्हणतो हे कमी करण्याची उपचार पद्धती केली जाते. ही टेस्टोस्टेरॉन शरीरात कमी करण्यासाठी आमच्याकडे इंजेक्शन्स उपलब्ध असतात की जे 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला घेऊ शकतो. तसेच शरीरातील टेस्टोस्टेरॉन कमी करण्याची जी कमी खर्चाची उपचार पद्धती म्हणजे ज्यामध्ये आम्ही एक शस्त्रक्रिया करून शरीरातील दोन्ही अंडाशय काढतो. त्याच्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते व ह्या कर्करोगाला भेटणारे पाठबळ हे कमी होते व त्याचे प्रमाण हळूहळू शरीरातून कमी होते. तर मुख्यतः ह्या 2 उपचार पद्धती म्हणजे ज्याला आम्ही हार्मोनल थेरपी म्हणतो की ती इंजेक्शनद्वारे पण देऊ शकतो किंवा एका शस्त्रक्रियेद्वारे सुद्धा देऊ शकतो. ही उपचार पद्धती मुख्यतः ज्यांच्यामध्ये प्रोस्टेट कर्करोग हा शरीरात पसरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. शरीरात पसरलेल्या प्रोस्टेट कर्करोगासाठी किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी या उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, प्रोस्टेट कर्करोग हा शरीरात बाकी कर्करोगांपेक्षा धीम्या गतीने पसरणारा कर्करोग आहे. तसेच योग्य वेळी उपचार घेतल्यास चांगले सर्वायवल म्हणजे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे दर हे कमी होते, म्हणजे एका पेशंटला चांगले सर्वायवल लाभू शकते. सर्वसामान्यांमध्ये गैरसमज असाही आहे की प्रोस्टेट ग्रंथीचा आजार हा सर्व वृद्धापकाळामध्ये होतो व त्यामुळे त्याचा उपचार घेण्याची आवश्यकता नाहीये. परंतु प्रोस्टेट ग्रंथीचा काही त्रास झाल्यास त्याचा योग्य वेळी यूरोलॉजिस्टकडे निदान व उपचार केल्यास प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारामुळे होणाऱ्या भविष्यातील गुंतागुंती किंवा गंभीर आजार हे वेळीच टाळू शकतात.